महाराष्ट्राच्या लाडक्या गानकोकिळा, मी ज्यांना लहानपणापासून गुरु मानते अशा आमच्या माई सुषमा देवी यांनी गायलेलं त्यांच्या समोर आज गाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यासारखं जमणार नाही, परंतु प्रयत्न करते, गोड मानून घ्या. आणि ही माझी काही शिष्य नाही बरं का, मी खरं सांग माझी शिष्य व्हायला नाही लागेल. इथं चुकतंय कुठं काय कुठं कशी गाते भेसुरी त्या रमाई झिजली अशी रमाई त्या जवळ वाटलं करून टाकलं. आज बहुजनानो खरं सांगा तुम्ही जे ऐकतात ते याचाही वाटलं करून टाकलं या गायिकेनं. अगं बाई त्या लायकीची हो आणि मग गाणं तुला कोण मना करते. आणि माझं नाव घ्यायचं या सुषमा देवीचं आहे. माझा थोडासा आवाज वाढवा, कारण जिथं तिथं माझा आवाजच दाबायचं काम होते. आणि बांधवांनो, एक मन आहे की कुत्ते को घी हजम नहीं होती, कुत्ते को घी हजम नहीं होता है. बस आपण सगळे समजदार आहोत. आणि गाय गू खाती म्हणून आपण ती गू नाही खात, दूध. गवत खाता खाता गू पण खाती, पण तिचं दूध घ्यायचं असते, तसं मी दूध घेणार आहे. आणि के दो कौड़ी के दुश्मन को हरगिज नहीं डरूंगी, हो कोई 30 मार खा सामना उसका करूंगी, मर जाऊंगी भीम गीत गाते गाते निलेशा, मगर किसी की बदनामी करके अपना पेट नहीं भरूंगी. तर बोलणार नव्हते मी, पण कुठंच मी जास्त बोलत नाही, पण बोलायलाच लावतात लोक. कारण एक शब्द लक्ष देऊ, आज मी माझी तुम्हाला ओळख करून देते, तुम्ही सगळे मला ओळखतात. आणि मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर मोठी झाले, कुणाचे पाय चाटायची मला सवय नाही. आज मी तुम्हाला माझी ओळख करून देते की महापुरुषांच्या विचाराने शहाण्यात तोलते मी, वाट दुःखाची असली तरी तुडवीत यशाने चालते मी, नजर उचलून बघण्याची नाही कुणाची हिम्मत, कारण त्या भीम बाबाची भीमवागीन मंजुषा बोलते मी.